हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या नवीन रेसिपी चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला हे डाळीचं पीठ अंदाजे 1-1.5 वाटी हे पीठ घ्यायचं आहे बघा. ह्या डाळीच्या पिठापासून मी एवढी तुम्हाला छान नाश्त्याची रेसिपी आज दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. आता इथे 1.5 वाटी मी डाळीचं पीठ घेतले बघा, अंदाजेच घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. त्याच्यात धना पावडर घेतली मी, थोडासा ओवा हातावर क्रश करून तो टाकून द्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा कस्तुरी मेथी थोडीशी घेतली, ती पण अशी कुस्करून टाकून द्यायची. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा छान असा गोळा मळून घ्यायचा. बघा जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना, तसंच गोळा आपल्याला ह्यो मळून घ्यायचा आहे. गोळा मळते तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही करून पहा नाश्त्याची, खूप टेस्टी होती. तर आपला गोळा बघा छान असा बनून झालेला आहे. लय एकदम पातळ पण नाही गोळा, एकदम घट्ट गोळा पाहिजे हो. आता काय करायचं आहे, गॅस वळायचे आणि इथे गॅस पेटून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवून घेते बघा. अगदी झटपट रेसिपी मैत्रिणींनो, जरा पण टाईम लागत नाही. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. कढई गरम झाली की आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. इथे मी तेल टाकून घेतले बघा. त्यानंतर आता तेल तापस्तवर आपण इथे हे काय करायचं ह्याचं मी तुम्हाला दाखवते बघा. काहीतरी वेगळं आपण बनवलं की कसं घरातली सगळीच आवडीने खातात. तर ह्या डाळीच्या पिठापासून आपल्याला छान अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे बघा. छोटे छोटे गोळे करून घेतलेत हे मी. थोडंसं तेल लावून घेऊया याला. पाहू शकता मैत्रिणी, कोणी कोणी हे असं हाताने हे करून घेतं, पण कसं हाताने केलं ना तर खाली पीठ चिटकल्या जातं जास्त करून. हे का अशा पद्धतीने हे काढता येत नाही. तर आपल्याला हाताने नाही करायचं, लाटण्याने ह्याला लाटून घ्यायचे असं एकदम पातळ. तेल खाली लावायचे म्हणजे चिटकत नाही. पाहू शकता अशा पद्धतीने. एवढी छान रेसिपी आहे ना, खायला खूप छान लागते ही रेसिपी. तुम्ही नक्कीच करून बघा. मुलांना तर खूपच आवडते ही रेसिपी. पाहू शकता असं लाटून घ्यायचे. जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल ना तेवढं पातळ लाटायचे, म्हणजे छान ह्यो कुरकुरीत नाश्ता तयार होतो. तेल मात्र सगळीकडून लावायचं नाही, तर काही ठिकाणी तेल जर नाही ना लागलं मग खाली चिटकलं जातं हे. आता ह्याला सुरीने थोडं साईडने आपण कट करून घ्यायचे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो, डाळीचे भरपूर प्रकार आहेत. कोणी ढोकळा बनवतं, कोणी बेसन पिठाचं धिरडं बनवतं, कोणी आता मी हे बनवून दाखवते तुम्हाला. म्हणजे तसे डाळीचे भरपूर प्रकार आहे. आपण डाळीचे पिठाचं भरपूर प्रकार करतो. आता बघा हे साईडचं कापून घेतलेलं आहे. आता मध्ये परत एक कट मारायचं आहे आपल्याला. असे चौकोनी आकाराचे बनवून घ्यायचेत. तर पाहू शकता अशा मस्त छान पातळ असं बघा लांब झाल्यात ह्या. खाली तेल लावायचं नाही तर मग चिटकल्या जातं ते. पाहू शकता. आणि हे तळल्याच्या नंतर खूप छान लागतात. मस्त आपलं हे झालेलं आहे बघा. आता दुसरं पण तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला. सोपी रेसिपी मैत्रिणींनो, कठीण नाही जर आपण.
हलक्या हाताने लाटायचे, एकदम जोर देऊन नाही लाटायचे हे, नाही तर खाली चिटकले जाणार. आपण हॉटेलमधून कसा फाफडा आणतो त्या फाफड्याचाच एक प्रकार आहे हो. फाफडा कसा जाड असतो आणि हे जरा पातळ मी बनवलेले आहे. तुम्हाला जर जाड बनवायचा असेल तर तुम्ही जाड पण बनवू शकता, पण पातळ कसं खायला खूप छान लागतो. हे चटणीसोबत खा, पुदिन्याची चटणी बनवा त्याच्यासोबत पण खूप छान लागतो, किंवा चहासोबत तरी पण छान लागतो खाला तरी. पाहू शकता सहज असं निघल्या जाते छान. इथे तेल थोडंसं कमी लागलं खाली, त्याच्यामुळे ते एक चिटकले. तर एवढे मी बनवून घेतलेत बघा हे. आता बाकीचे पण बनवून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता आता हे लगेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा. तेल इकडे गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला एक एक सोडून द्यायचे फाफडा हो. तुम्ही काय नाव द्याल ह्याला, फाफडा म्हणसान की पापडी म्हणसान, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. पाहू शकता छान तेल असं तापलेलं आहे. तापून एक एक सोडून द्यायचे. लय एकदम फास्ट गॅस नाही करायचं, नाही तर हे जळणार आपलं. आता पलटी करून घ्यायचे बघा. छान असं तळले गेलेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया. पाहू शकता मस्त असं कुरकुरीत लागतं बघा हे फाफडा हो. खूप छान होतो. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आता परत आपल्याला हे सोडून द्यायचे तेलामध्ये. छोटासा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल तुम्हाला मी कशा पद्धतीने करते ते. आता परत पलटी करून घ्यायचे आपल्याला. हे खालची साईड झाली की लगेच पलटी करायचं, कारण पातळ बनवलेलं आहे फाफडा हो, कारण जळू शकतो. थोडासा रंग हे झाला की लगेच काढून घ्यायचे बघा. तर पाहू शकता मस्त आपला हो डाळीच्या पिठाचा फाफडा झालेला आहे. पाहू शकता कुरकुरीत असा क्रिस्पी. तर मैत्रिणींनो ही फाफड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा. खूप टेस्टी होती. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण. पण छान छान कमेंट करा, लाईक करा. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे आणि तुमचा सपोर्ट असंच राहू दे. तर असो बाय मैत्रिणींनो.